मद्यप्राशन करून गाडी चालवणं तुम्हाला आता चांगलंच महागात पडू शकतं, कारण वाहन चालकाची नशा उतरवणारा नवीन कायदा केंद्र सरकारनं मंजूर केलेला आहे. मोटर वाहन कायद्यामध्ये सुधारणा करायला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. सुधारित कायद्यानुसार मद्यपी वाहन चालकांकडून 5 पट जास्त दंड वसूल केला जाणार आहे. यानुसार दंडाची रक्कम 10,000 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. भारतातील रस्त्यांवर दरवर्षी सुमारे 5 लाख अपघात घडतात, तर 1.5 लाखाहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागतात. या पार्श्वभूमीवर या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. लवकरच हे सुधारित विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत सादर केलं जाईल. आणि ह्या नवीन मोटर वाहन कायद्यामध्ये नेमक्या काय काय सुधारणा सुचवण्यात आल्यात आपण पाहूया. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यास 1,000 रुपयांचा दंड असेल. हेल्मेट न वापरल्यास 3 महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो. दुचाकीवर बसलेल्या 4 वर्षावरील लहान मुलांसाठी हेल्मेट सक्ती आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 5,000 रुपयांचा दंड असेल. अल्पवयीन चालवत असलेल्या गाडीची नोंदणी रद्द होणार. अल्पवयीन चालकामुळे अपघात झाल्यास त्याच्या पालकाला 25,000चा दंड किंवा 3 वर्षाची शिक्षा. हिट अँड रन प्रकरणात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख, जखमींना 50,000 रुपयांची भरपाई. वाहन परवाना आणि वाहन नोंदणीला आधार कार्डशी जोडणार. रस्ते अपघातातील पीडितांना मिळणारी नुकसान भरपाई वाढणार. मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 10 लाख, जखमींना 5 लाख रुपयांची भरपाई. अशा नव्या सुधारणा या नवीन मोटर वाहन कायद्यामध्ये सुचवण्यात आल्या आहेत.